दिवाळी जवळ आली आहे. बहिणींना ओवाळणी रक्षाबंधनापासूनच मिळू लागल्या ना. सगळ्या बहिणी सध्या खुश आहेत आणि अशात एका बहिणीची अधिक चर्चा आहे, कारण ती जास्त खुश आहे. कारण गेल्या विधानसभेत ज्या भावाविरोधात पराभव पत्करावा लागला, तोच भाऊ यंदा लोकसभेत तिच्या पाठीशी उभा राहिला. भले निवडणूक जिंकली नाही, मात्र भावाची साथ मिळाल्यानं हुरूप वाढलाय. आता तर विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. विधानसभेसाठी भावाला साथही देत आहेत. दुसरीकडे काही वर्षांपूर्वी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं वक्तव्य करत या बहिणीनं पक्षातून काहीशी नाराजी ओढवून घेतली होती. कितीही वाद ओढवलेले असले तरी राज्यातला महिला नेतृत्वाचा एक आश्वासक चेहरा म्हणूनही ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अशा भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांचं या कॉन्क्लेव्हमध्ये स्वागत करूया. त्यांना मंचावर आमंत्रित करूया आणि त्यांच्याशी आता यापुढे संवाद साधतील माझ्या सहकारी डॉक्टर कविता राणे. बरीच ओळख करून दिलेली आहे. हो. खरं तर आजच्या या संपूर्ण कॉन्क्लेव्हमध्ये NDTV मराठीची ही पहिली कॉन्क्लेव्ह आहे. 6 महिने आम्ही आत्ताच लवकरच पूर्ण करू चॅनलला, फक्त काही दिवसांमध्ये. आणि प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रातले सगळे आवाज, मग ते महिलांचे असू देत, शेतकऱ्यांचे असू देत, तरुणांचे असू देत, व्यावसायिकांचे असू देत, हे या चॅनलवर दिसले पाहिजेत, महाराष्ट्राला ऐकू गेले पाहिजेत. त्याचाच एक प्रयत्न म्हणून हा पहिला कॉन्क्लेव्ह विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं, ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा जाहीरनामा. या कॉन्क्लेव्हला सुरुवात करताना मला तुमच्या सेशनची सुरुवात करताना एक गोष्ट खूप आनंदानं सांगावीशी वाटते की जेव्हा जेव्हा महिला नेत्यांची नावं घेतो की आपल्या या कॉन्क्लेव्हमध्ये किंवा आपण आयोजित करत असलेल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये राजकीय नेतृत्व म्हणून कुठल्या महिलांना बोलवायचं, तर त्यामध्ये तुमचं नाव नेहमी अग्रक्रमानं येत राहतं. आजच्या कॉन्क्लेव्हमध्ये आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपाली चाकणकर आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनाही या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं होतं, पण काही कारणानं त्या येऊ शकल्या नाहीत. आणि तुम्ही माझ्यासमोर बसलेला आहात. फार आनंद वाटतोय तुमचं स्वागत करताना या सेशनमध्ये. थँक्यू सो मच. मगाशी तिनं उल्लेख केला हेमालीनं बोलताना लाडकी बहीण योजनेचा, तर मला असं वाटतं माझ्यासमोर सुद्धा एक लाडकी बहीण बसलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः विधान परिषदेवर तुमची नियुक्ती झाल्यानंतर आणि तुमच्या बंधूंमधला, धनंजय मुंडेंमधला आणि तुमचा दुरावा दूर झाल्यानंतर ओवाळता, एकमेकांबरोबर प्रवास करता, अनेक कार्यक्रमांमध्ये एका व्यासपीठावर दिसता. आत्ता भगवानगडावर जो मेळावा झाला दसऱ्याच्या त्यावेळेस दोघांनीही अगदी तडाखेबंद भाषणं केलीत तिथे. छान वाटतं आम्हाला पाहताना. लाडकी बहीण खुश आहे का आता? नाही, मी तर खुशच आहे. मला असं वाटतं की लाडकी बहीण आणि लाडके भाऊ दोन्ही राजकारणात असतात. त्यामुळे राजकारण हे व्यक्तीच्या वैयक्तिक द्वेष आणि याच्या पलीकडे असलं पाहिजे, अशा संस्कारात मुंडे साहेबांनी आम्हाला राजकारण शिकवलेलं आहे. त्यामुळं मी राजकारण करत असताना कधीही कोणा व्यक्तीला कधी तिरस्कृत केलं नाही किंवा कुठल्या व्यक्तिगत कुणावर टीका टिप्पणी केली नाही. आम्ही नेहमी विचारांनी प्रभावित असं राजकारण केलेलं आहे. योगायोगाने आमचे आता पक्ष एक आल्यामुळे धनंजय आणि मी एकत्र काम करू शकत आहोत. आम्ही या वेळी एकत्र 2 पक्ष मिळूनही काम केले आणि आम्ही नुसतं पक्षामुळे बाबा वजन पक्षाचं आहे म्हणून काम करतोय असं नाही, तर आम्ही ते मनमोकळेपणाने करत आहोत. आणि माझा दरवर्षी मेळावा असतो, त्याची दशकपूर्ती यावेळी होती, तर या मेळाव्याला तेही आवर्जून उपस्थित राहिले. अनेक नेते राज्यातले दरवर्षी उपस्थित राहतात. यावर्षी तेही उपस्थित राहिले आणि त्याचा मला आनंद वाटला की माझ्या एवढ्या वर्षाच्या त्या मेळाव्याला, एवढ्या वर्षाच्या संघर्षाला इतका जनसमुदाय राज्यभरातून येतो, तर त्यांनी प्रत्यक्ष पाहिला. परळी विधानसभा आणि तुमचं खूप जवळचं नातं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये असं झालं नसेल की विधानसभेची निवडणूक आहे आणि पंकजा मुंडे उमेदवार म्हणून नाही आहेत म्हणून. असं खूप काळानंतर घडताना पाहताना पंकजा मुंडेंना काय वाटतं? खरं सांगू का, या विधानसभेच्या निकालाच्या निर्णयाच्या आधी इतके घटना घडून गेलेल्या आहेत गेल्या 10 वर्षात. म्हणजे मुंडे साहेबांच्या जाण्यापासून ते विजय, मंत्रिपद, पराभव, हे सगळं मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला याच्याकडे पाहताना मी फार निरपेक्षपणे पाहण्याचा प्रयत्न करते. पण नक्कीच माझ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या आहेत.
कारण जो जनसंघापासून जनसंघाचा दिवा आणि नांगरदारी शेतकरी यावरूनही मुंडे साहेबांनी निवडणूक लढून भाजपाच्या पहिलं कमळाच्या फुलाची निवडणूक तिकडनं लढली आणि त्या मतदारसंघातली पहिली महिला आमदार म्हणून मी तिथे झाले. तो मतदारसंघ डिलिमिटेशनमध्ये बदलला, पहिली आमदार झाले, 2 टर्म आमदार म्हणून निवडून आले, मंत्री म्हणून काम केलं, पालकमंत्री म्हणून काम केलं. जिल्ह्यामध्ये आत्ता मी लोकसभेला माझा पराभव म्हणजे अगदी नावाला पराभव येतो. 7.25 लाख मतं मी घेतली आहेत जिल्ह्यामध्ये आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये नक्कीच त्या बॅलेट पेपरवर कमळ नाही हे नक्कीच वाईट वाटतं, कारण मुंडे साहेबांसारख्या लेजेंडरी नेत्याचा तो मतदारसंघ आहे. पण मुंडे साहेबांच्या संस्कारामुळे शेवटी पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे, पक्षाने जे गणितं मांडली आहेत त्या गणितांना यशस्वी करण्यासाठी आम्ही सुद्धा काम करू. मधल्या काळामध्ये लोकसभेच्या आत्ता पराभवाचा तुम्ही उल्लेख केलात, मग विधान परिषदेवर तुमची नियुक्ती झाली, पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक वाक्य तुमचं खूप गाजलं, ज्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात खूप झाली, की माझ्यासाठी आता मतदारसंघच शिल्लक राहिलेला नाही असं तुम्ही म्हणालात. हे जेव्हा तुम्ही म्हणालात त्यावेळेस ते राजकीय वास्तव होतं म्हणून तुम्ही ते स्वीकारलत, ती अपरिहार्यता म्हणून स्वीकारलत, की उद्विग्नता होती ती? नाही, मी जे वाक्य म्हणले ते एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणले की आता मतदारसंघ माझ्याकडे नाहीये, जे सिटिंग आमदार तिथे लढतील असा निर्णय झाल्यामुळे ते सगळ्यांसाठी जे नियम आहे तो आपल्याला लावून घेतला, तर नाहीतर आपल्याला एक नियम आणि दुसऱ्यांना एक नियम असं नेतृत्व करून काही उपयोग नाही. आणि त्यामुळे मी ते स्वीकारलं आहे. काय मी उद्विग्नता ना अपरिहार्यता ह्याला मानत नाही, मी याला वास्तवता मानते की जे वास्तव आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यापासून पुढे गेलं पाहिजे. फक्त लोकांमध्ये ज्या वर्षानुवर्ष आपण लोकांना साथ दिली आहे, ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली त्यांच्या आपल्यातलं जे अंतर आहे ते वाढू नये एवढा प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्याकडे पाहताना कायम लढवय्ये नेतृत्व अशीच हे राहते प्रतिमा पाहायला मिळते किंवा तीच डोळ्यासमोर येते आणि तुम्ही ते केलं सुद्धा आहे बराच काळ. वडिलांचाही वारसा तुम्हाला तसाच लढवय्या नेतृत्वाचा मिळालेला आहे. वडील असताना सुद्धा मी लढले आहे. वडील असताना सुद्धा त्यांचा हात धरून मी लढले आहे, कारण तेव्हा मुंडे साहेब त्या परिस्थितीत राजकीयदृष्ट्या फार त्यांच्याबरोबर नेते तेव्हा नव्हते. आमच्या जिल्ह्यातले बरेच नेते तेव्हाच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला होता सगळ्यांनी, म्हणजे अगदी धनंजय सकट. तेव्हा माझे बाबा एकटे होते, तेव्हा मी एकटी त्यांच्याबरोबर काम करत होते, तेव्हा कार्यकर्त्यांची मूठ बांधली. तर लढणं हे त्यांच्या बरोबरच शिकले आणि त्यांच्यानंतर ते कसं सोडून देता येईल. आणि लढणं हे स्वतःसाठी नसतं, विषयांसाठी असतं. ह्याचं मूर्तिमंत उदाहरणही होऊ शकले ना. मी माझा मतदारसंघ हसत खेळत मी सोडला, इच्छा नसतानाही पक्षाचा आदेश म्हणून लोकसभा लढले, म्हणजे ह्याचं मूर्तिमंत उदाहरण जे आहे ते पण होण्याची संधी मुंडे साहेबांच्या संस्कारामुळेच मिळाली. तुम्ही चेहऱ्यावरचं हसू लोपून देत नाही, पण तरीही मी हा प्रश्न तुम्हाला विचारते. मुंडे साहेब असताना धनंजय मुंडेंनी जाणं, त्यावेळेस पक्ष सोडणं, त्यावेळेस त्यांना झालेल्या वेदना कदाचित कॅमेऱ्यासमोर आम्हाला त्या कमी दिसल्या, खऱ्या काय असतील त्या तुम्हाला जास्त दिसल्या असतील. त्यानंतर मुंडे साहेबांचं जाणं, तुम्ही त्या मतदारसंघाची जबाबदारी घेणं, त्या लोकांनी जीवाला जीव तुमच्या देणं आणि आज धनंजय मुंडेंचा प्रचार तुम्ही करणार. धनंजय मुंडेंनी तुमचा केला, असं नाही आहे की तो एकतर्फी असणार आहे, तर तुम्हीही त्यांचा करणार आहात. हे सगळं सर्कल पूर्ण होत असताना कुठे म्हणजे मन खूप खुश राहतं, खट्टू होतं. धनंजय आणि मी असं नाही आहे ते. म्हणजे आज तटकरे साहेब आणि आम्ही एका बरोबर बसलोय, अजितदादा माझ्या प्रचाराला आले, आपण तिथेच घुटमळतोय. फ्रँकली आपण राज्याचा विचार केला पाहिजे. हे तर आमचे घरचे, आम्ही घरचेच आहोत शेवटी. आम्ही काय एकमेकांचा तिरस्कार वैयक्तिक मी तर कधीच कोणाचाही नाही केला, त्याचाही नाही केला. आम्ही काय तिरस्कार करते, पण हे आम्ही अजितदादा आणि आम्ही पण एका मंचावर आहे, ते माझ्या प्रचाराला आले. हे पण एक म्हणजे आउट ऑफ बॉक्स आयडिया होती माझ्यासाठी, कारण कधी आम्ही या राष्ट्रवादीने आम्ही एकत्र एका मंचावर दिसतो असं कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे हे एक आउट ऑफ बॉक्स आत्ता सध्या राजकारण ज्या पद्धतीने चाललंय, तर मला वाटतं ते फक्त काही परळीत नाही, ते सगळ्या राज्यात चालू आहे. आणि आम्ही तरी, तो आमचा घरगुती विषय आहे, पण सगळ्या राज्यात तसंच चालू आहे. आणि हे सगळे वेगळे विषय आहेत. तटकरे साहेब पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, तेव्हा आम्ही एकमेकांच्या विरोधात प्रचारालाही गेलो असो, पण एक त्यांनी आज सन्मान दाखवला मुंडे साहेबांविषयी. तर एक ही राजकारणातली आत्ताची जी आहे ती घडी आहे, त्या घडीमधला आम्ही भाग आहोत. कठीण आहे पण आमच्यासाठी ती घडी स्वीकारणं किंवा समजणं. नाही, खरोखर आहे ना की 4-5 वर्ष तुम्ही एकमेकांच्या विरोधात बोलणार, नंतर फॉरगेट अबाउट तुमचे रिलेशन्स काय आहेत ते, पण याला सहज म्हणून कसं स्वीकारावं मतदारांनी, आम्ही
असं कोणी एकमेकांच्या विरुद्ध नाही बोलत हे स्वीकारायला तुम्हाला जड जातं, मला आश्चर्य वाटतं. याच्यात आनंदच वाटला नाही नाही, मी असं म्हणते की तुम्ही एकमेकांवर टीका करता, एकमेकांच्या टीका विरोधात करायचं कारण बोलता. नाही, कारण मी जी मंत्री काही फक्त होते, ते वैयक्तिक विरोधी पक्ष नसते, नेते. जी राजकीय सुद्धा असते, जी पॉलिसीशी रिलेटेड असते आणि नंतर मग सगळेजण एकत्र येतात. याला काय फक्त न्यू नॉर्मल पॉलिटिक्स म्हणायचं तुम्ही का? पक्षांविषयी हां. बोलताय, कारण मला लक्षात नाही. आता ते आम्ही नाही सुरू केलं. तुम्ही जर बघितलं, महाविकास आघाडीचं जे सरकार आलं 2019मध्ये, ते कसं आलं? तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी मिळून सरकार बनवलं की नाही? तर त्या आश्चर्याची सुरुवात तेव्हाच झाली आहे. तर तेव्हा ज्या पद्धतीने अलायन्स झाल्या, त्याला उत्तर म्हणून अशा अलायन्स होणारच नॅचरली. वाढत शेवटी विजयाचं गणित, राज्यामध्ये सरकार स्थापन करणं, देशामध्ये सरकार स्थापन करणं, याचं गणित बसवणं हे सुद्धा त्या सगळ्या लढाईचा एक भाग आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या निधनानंतर तुम्ही जशी मतदारसंघाची जबाबदारी घेतली, त्यांनी जोडलेल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी घेतली, तशी तुम्ही तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. आज या कुटुंबातला एक महत्त्वाचा दुवा प्रीतम मुंडे यांच्या राजकीय भवितव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण त्या खासदार होत्या, त्यांचं तिकीट रिकन्फर्म झालं नाही, त्याच्यानंतर तुम्हाला तिथून संधी दिली गेली आणि आता त्या विधानसभेच्या रिंगणातही नाही आहेत. त्यांचं फ्युचर काय, राजकीय फ्युचर तुमच्यासाठी? आत्ता त्यांचं फ्युचर काय हे विचार करण्यासाठी आत्ता तेवढं वेळ मी देऊ शकणार नाही. पण त्यांचं नक्कीच फ्युचर आहे याची काळजी करणारी मी तिथे बसलेली आहे, कारण मी त्यांची मोठी बहीण आहे. मुंडे साहेबांच्या नंतर कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे, पण मी माझा कुटुंबाचीच जबाबदारी एकमेव एवढी मुंडे साहेबांनी मला दिलेली नाही. प्रीतमताई राजकारणात आल्या त्या मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या घटनेमुळं बाय इलेक्शनमध्ये त्या राजकारणात आल्या. कारण मुंडे साहेबांच्या निकालानंतर केवळ 17 दिवसात मुंडे साहेब वारले आणि त्या आल्या. त्यांनी खूप उत्तम सुंदर काम केलं, पण पक्षाने मला लोकसभा लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर परत मी मगाशी म्हटलं की त्या शिस्तीत बसल्यामुळे एकदा पक्षाने जाहीर केला म्हणजे मोदीजींच्या सहमतीने ते निर्णय जाहीर होतात. तर त्याला आपण कसं डाव लावं म्हणून मी त्या निवडणुकीला, जेव्हा की मला काही केंद्रात जाण्याचा फार माझा मानस नव्हता, पण ठीक आहे नाही गेले, मी परत इकडेच आहे, तर त्याचा विचार आम्ही नक्की नंतर करू. पण आत्ता महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणं आणि जे आमचा संकल्प आहे 2024मधनं आम्हाला 100 वर्ष देशाचे होताना प्रत्येक राज्य कसं एक प्रगत राज्य व्हावं याच्यासाठी जे आमचं योगदान देत आलो आहोत आणि द्यायचं आहे त्याच्याकडे आमचा फोकस आहे. एकदा मी एका ठिकाणी असेन तर नक्कीच त्याच्यामध्ये प्रीतमचा मी विचार करेन, पण प्रीतमचाच एकटीचा विचार नसून राज्यातील अनेक लोक जे माझ्यासोबत राहिलेले आहेत, प्रीतम एवढे, मुंडे साहेबांन एवढे, धनंजय एवढे, त्यांना पण न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे. केवळ आपलं कौटुंबिक राजकारण हे आमचं, मुंडे साहेबांचं हे संस्कार नाहीत. तुम्ही आता बोलता म्हणालात की मला काही केंद्रात जायचं नाही, खरंच अजिबात इच्छा नाही केंद्रात जायची. तेव्हा मला जायची, तेव्हा माझी काही मानसिक तेवढी तयारी नव्हती. मी राज्याच्याच राजकारणात जास्त उत्सुक होते, पण मी निवडणूक लढले आणि शेवटी जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी पाठवलं जातं तेव्हा तिथे चांगलं काम करून दाखवणं हेच आपलं मेन कर्तव्य. जसं मी केंद्रात गेले संघटनेच्या राजकारणात आणि सचिव म्हणून तिथे काम केलं, 5 वर्ष मध्य प्रदेशमध्ये गेले. शेवटी जिथे जात तिथे आपण रमलो नाही, तिथून काही शिकलो नाही, तर मग हे स्माईल तुम्ही जे म्हणताय माझ्या चेहऱ्यावर ते राहू शकणार नाही. पण नाही वाटत तुम्हाला मी रमेन तिथे म्हणून? काय नाही वाटत केंद्रात रमेन म्हणून? आता तर मी राज्यातच रमतीये सध्या तरी. आत्ताच्या राजकारणात आणि आत्ताच्या परिस्थितीत कुठल्याही भविष्यवाण्या कोणी न करणं हा शहाणपणा आहे. बरं, भविष्यवाण्या राहू देत. मला एक सांगा, कायम जेव्हा भावी महिला मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा होते, अर्थात त्या फक्त चर्चा आहेत सध्याच्या घडीला तरी, तर तुमचं नाव अग्रक्रमानं येतच येतं. म्हणजे जी काही 4-5 नावं समोर येतात त्यात तुमचं नाव कायम येतं. अँड आय मस्ट से की इट इज द यंगेस्ट नेम, यंगेस्ट कॅन्डिडेट म्हणावा लागेल. बरं वाटतं या चर्चा ऐकताना? आता या चर्चा जेव्हा तुम्ही महिला म्हणून नाव घ्याल तर सुदैवानी माझं नाव येतं हे मला आनंद वाटला पाहिजे, पण दुर्दैवानी फक्त 4-5 महिलांचं नाव येतं. 25 महिलांचं नाव आलं तर मला आनंद वाटेल, 50 महिलांचं नाव आलं तर मला आनंद वाटेल, म्हणजे तेवढ्या महिला राजकारणात सक्रिय आहेत असं वाटेल. तर कमी महिला राजकारणात सक्रिय असल्यामुळे आमचं नाव येत असेल, पण माझं अजून एक म्हणणं आहे याच्यात की महिलांमध्येच का बरं नाव यावं, असं कर्तृत्व असावं या सगळ्या महिलांचं की त्यांचं जेंडरच्या पलीकडे जाऊन नाव आलं पाहिजे. मला असं वाटतं की कोणतंही पद हे त्यांच्या जेंडरच्या पलीकडे असलं पाहिजे. लीडर आणि लीडरच नसतं, लीडरच असतो, तर ती महिला असो पुरुष असो.
ही अपेक्षा अगदीच मला ही आवडणारी आहे. फक्त महाराष्ट्राला अजूनपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री लाभली नाही, त्यामुळं कदाचित या चर्चा होतात. कदाचित तुम्ही जर पहिल्या मुख्यमंत्री झाल्यात तर अशा प्रकारचा प्रश्नही येणार नाही आणि चर्चाही होणार नाही. बरं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारसंघाची चर्चा प्रामुख्यानं झाली ती मराठा आरक्षणाच्या निमित्तानं. खरंच तो फटका मोठा होता. मला याची कल्पना आहे, तुम्ही याचं उत्तर आधीसुद्धा दिलेलं आहे काही वेळेला, आणि आपल्याच मतदारसंघात काही जणांनी आपल्याला मत दिलं नाही आणि जातीच्या आधारावर हे म्हणणंही खूप कठीण आहे. पण आता बराच काळ उलटून गेलेला आहे. खरंच त्या फॅक्टरचा खूप मोठा फटका बसला. हे पहा, मला असं वाटतं की मी केवळ 6,000 आणि माझा पराभव झाला आहे. जेव्हा की मी रिकाउंटिंगचा अर्ज केला तो फेटाळला गेला. अनेक लोक लाखांनी, 1.5 लाखांनी, 2.25 लाखांनी, 2 लाखांनी पराभूत झाले. तर मी जेव्हा याच्याकडे पाहते तेव्हा मी राजकारणातली एक परिस्थिती म्हणून पाहते. अशी परिस्थिती आम्ही लहानपणापासून पाहिलेली आहे. राजकारणात आता मलाच जवळपास 23-24 वर्ष झाले मीच राजकारणात आहे. तर मी पण अनेक वेळा असे परिस्थिती पाहते. एक युनिक परिस्थिती राजकारणामध्ये निर्माण झाली होती. ज्या गोष्टी कुजबुजून बोलायला जायच्या त्या गोष्टी मोठ्याने बोलल्या जात होत्या, कारण सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं माध्यम होतं. ज्या गोष्टी बोलणं अरे बापरे हे आपल्या संस्कृतीला पटणार नाही असं आपण विचार करत होतो, त्याही गोष्टी बोलल्या जात होत्या. त्यामुळे ही एक युनिक परिस्थिती होती असं मला वाटतं. आणि त्या युनिक परिस्थितीतून महाराष्ट्र बाहेर पडावा असं मला वाटतं. तो लगेच बाहेर पडला तर आनंद आहे. तात्काळ बाहेर पडण्यासाठी प्रयत्न आम्हाला करावे लागतील. संपूर्णतः नाही, पण काही अंशी लोकसभेपेक्षा बाहेर पडला असं मला वाटतं. असं वाटतं तुम्हाला लोकसभेपेक्षा बाहेर? हो. पण लोकसभेनंतर एक जे चित्र खूप दिसलं, जे लोकसभेच्या आधी दिसलं नव्हतं, की मराठा आणि ओबीसी हा संघर्ष खूप तीव्र झालेला आहे. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणालात की काही गोष्टी या पडद्याआड राहायच्या त्या आता पडद्याआड राहिलेल्या नाही आहेत. त्या जाहीरपणे येत आहेत, त्या उत्स्फूर्तपणे येत आहेत. त्याच्यामध्ये खूप आवेश दिसतोय, दोन्ही बाजूनी दिसतोय, तो का कुठल्या एका बाजूने. तुम्ही बराच काळ ओबीसी समाजाचं सुद्धा नेतृत्व केलेलं आहे, ओबीसी लीडर म्हणून तुमची गणना होते. मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष महाराष्ट्रात उभा राहिला आहे, ज्याचं खूप मोठं मूळ आपल्याला मराठवाड्यामध्ये सुद्धा आत्ता पाहायला मिळतंय. काय वाटतं तुम्हाला हे बघून, जेव्हा तुम्ही ओबीसी लीडर म्हणून त्या समाजासाठी काम करता, त्या समाजामध्ये काम करता? मी परत एकदा सांगते की मगाशी तुम्ही म्हटलं तसं महिला लीडर, तसं मी ओबीसी जन्मले आहे, पण मी ओबीसी लीडर म्हणून त्याच्याकडे पाहत नाही, मी लीडर म्हणून पाहते. कारण जेव्हा मी काम केलं तर अनेक मराठा समाजाचे आमदारना तिकीट देणं, त्यांना आमदार करणं किंवा त्यांच्यासाठी झगडणं हे मी केलं. तेव्हा मी पक्ष पाहिला, हा माणूस आपल्याला इथे निवडून द्यायचा हे पाहिलं. तर कधी जात हा विषय कधी डोक्यात आलेला नाही. त्यामुळे मी त्याच्याकडे ओबीसी म्हणून पाहत नाही, मी त्याच्याकडे एक लीडर म्हणून पाहते. आणि लीडर म्हणून पाहत असताना ही परिस्थिती मला दुर्दैवी वाटते. आणि कोणत्याही समुदायांमध्ये अशा प्रकारचं वितुष्ट होऊ नये याच्यासाठीचे प्रयत्न करणाऱ्या लोकांनी निर्भीडपणे समोर आलं पाहिजे. मी हे बोललं तर काय होईल, मग ते माझ्यावर तुटून पडतील, मग ते मला ट्रोल करतील, ही भीती न बाळगता खरं काय आहे ते खणखणीतपणे मांडलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सुंदर संविधान दिलंय, त्या संविधानाच्या चौकटी इतक्या स्ट्रॉंग आहेत, त्या कोणीही नाही मोडू शकत. त्या कायद्यामध्ये जे बसेल ते जर जनतेला घ्यायची आणि आम्ही द्यायची सवय लावली तर या गोष्टींचा परिणाम हे राजकारणामध्ये दुरोगामी होणार नाहीत. आणि त्याच्यामुळे योग्य विकसनशील आणि विकासाची दृष्टी, बुद्धी आणि नियती असणारी व्यक्ती राजकारणामध्ये पुढे जाईल. तर ही राजकारणात पुढे जाण्याचं कारण काय? कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकते, मीडियामध्ये जाऊ शकते, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाऊ शकते, पण राजकारणातला व्यक्ती जेव्हा मुख्य पदावर असतो तेव्हा तो जे जनतेला देतो ते फार चांगलं डिलिव्हर करू शकतो, कारण त्याच्यामध्ये सर्वांगीण शक्ती असते. तर ह्या गोष्टी दुर्दैवी आहेत, ह्या नाही झाल्या पाहिजे. आणि मिटवण्यासाठी माझ्यासारख्यांनी पण प्रयत्न केले आहेत, की करत राहीन शेवटपर्यंत. आणि तेव्हा मी जेव्हा त्याच्याकडे बघते तेव्हा मी निस्पृहपणे पाहिलं पाहिजे, न्यूट्रली पाहिलं पाहिजे. कारण जेव्हा आम्ही शपथ घेतो ना, आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद, तेव्हा ह्या शपथ घेतो की आम्ही या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन समाजाचा आणि जनतेचा विचार करू. एक राजकीय नेतृत्व म्हणून तुमचं हे उत्तर अगदी बरोबर आहे, जे चौकटीमधलं आहे असं मी म्हणेन फार तर. पण आत्ता इलेक्शनच्या निमित्तानं किंवा इलेक्शनच्या आधीसुद्धा फिरताना महाराष्ट्रामध्ये असं दिसलंय की ही दरी खूप रुंद झाली आहे, जी कदाचित तुम्ही किंवा मी 10 वर्षांपूर्वी नव्हती पाहिली, जी आता दिसते. अनेक ठिकाणी आम्ही असं ऐकतो की तुम्हाला माझ्यापेक्षा कदाचित खूप जास्त माहीत असेल, कारण तुमचा कनेक्ट त्या लोकांशी आमच्यापेक्षा जास्त असतो, की शाळांमध्ये मुलं आता हा भेदभाव करायला लागलेली आहेत. आय थिंक तुमच्याच मतदारसंघातलं एक मी ऐकलं होतं कुठेतरी की तुमचा पराभव झाल्यानंतर त्या शाळेतल्या विद्यार्थ्याला काहीतरी
बोललं गेलं होतं. आय डोंट नो खरं किती आणि खोटं किती, पण ह्या गोष्टी आम्ही ऐकतोय की हे शाळांपर्यंत पोहोचलंय. आता कसं दुरुस्त करायचं? मी तेच तर सांगते की ही दुर्दैवी परिस्थिती आहे. बिघडवणाऱ्या घटना आणि बिघडवणाऱ्या सगळ्या शक्तींनी ते बिघडवत गेले, पण दुरुस्त करणाऱ्यांवर फार मोठी जबाबदारी आहे. एखादा खड्डा करणं, रात्रीत येऊन लोक खड्डा करतात ना रस्त्यावर, तर ते खड्डा करून जातात काहीतरी अडवण्यासाठी, पण तो भरण्यासाठी खूप जास्त क्षमता लागते. एखादी गोष्ट वाढवण्यासाठी खूप क्षमता लागते, संपवण्यासाठी फार क्षमता लागत नाही. म्हणजे मोठ्या दुधाच्या भांड्यामध्ये चिमूटभर मीठ सुद्धा नासवू शकतं. साखर तुम्हाला पोतभर घातली तरी गोड वाटणार नाही. ही रियालिटी आहे. आणि त्यामुळे ही दरी सांधणं हे खूप कठीण काम आहे. ते मनापासून ज्याला करायचं आहे तशा व्यक्तींना ते करावंच लागेल. कठीण गोष्टींचा सामना करावाच लागेल. ही परिस्थिती दुर्दैवी असली तरी ही काढावी लागेल. याच्यातून जनतेला बाहेर काढावं लागेल. जनता त्याचा भाग झाली आहे. मला माहित नाही हे माझ्या मतदारसंघात घडलं का नाही, पण हे ओव्हरऑलच चाललेलं आहे. हे ओव्हरऑलच सगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा छोट्या छोट्या काहीतरी व्हिडिओज व्हायरल होत असतात. ते बघून अस्वस्थ होतं, कारण आम्हालाही माहीत नव्हतं. जोपर्यंत फॉर्म भरायचा नाही तोपर्यंत जात वगैरे फार एक्झिस्ट करते. अशा वातावरणात आम्ही पण फार वाढलो नाही. तुमचं नेतृत्व पाहताना किंवा समजा पंकजा मुंडे यांच्याबद्दल काही वाचायचं झालं गुगलवर, तर ज्या काही गोष्टी आहेत त्या स्ट्राईक होतात, ते म्हणजे तुमच्या नेतृत्वाच्या शैलीचा होणारा परिणाम. महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये कितीही उमेदवार जिंकले हरले, किती फरकानं जिंकले, किती फरकानं हरले, तरी कुठल्याही कार्यकर्त्यांना आपला जीव घेण्यापर्यंत जाण्याची वेळ कुठल्याही मतदारसंघात आली नव्हती, जे तुमच्या मतदारसंघामध्ये येते. बरं, एक अशी घटना घडत नाही, 2 किंवा 3 जास्त आहेत मला वाटते, 3 पेक्षाही जास्त. दुसऱ्याही जिल्ह्यात झाले, लातूर, बुलढाणा अशा ठिकाणी पण एक दोन म्हणजे प्रेम असणं इथपर्यंत ठीक आहे, पण या प्रेमाला कसं सांभाळायचं? कारण तो एक माणूस निघून जातो, मागे कुटुंब सोडून जातो. खरं सांभाळणं सोपं नाही आहे. मला एका व्यक्तीने सांगितलं, तुम्ही किती लकी आहात, तुमच्या पराभवानंतर लोकांनी आत्महत्या केल्या. आणि मी खूप डिस्गस्टेड लुक दिला. म्हणजे हे काय आहे, लकी कसं असू शकतं व्यक्ती? कोणाचा प्राण जातोय? म्हणजे माझ्या अंगावर जर मच्छर बसला तर मी असं उडवेन, मी त्याला मारायचा प्रयत्न नाही करणार. तर एखाद्याचा जीव जातोय आणि त्याच्यामध्ये आपण असा विचार करतो. पण नक्कीच ही परिस्थिती फार माझ्यासाठी कठीण होती. मी कधीही पब्लिकली कोलॅप्स झाले नाही आहे माझ्या आयुष्यात, पण मी त्या गोष्टीनंतर कोलॅप्स झाले. आणि शेवटी मला प्रेस घेऊन सांगावं लागलं की अजून एकही घटना घडली तर मी राजकारणातून संन्यास घेईन. तसं मला बोलावं लागलं. अशी परिस्थिती निर्माण झाली. असं होऊ नये. इतकं प्रेम लोकांनी केलं ना की तेवढीच जबाबदारी वाढते आपल्यावर. आणि मग जे कधी कधी आपला जो लढण्याचे बाणा आहे वगैरे त्याच्यावर पण थोडं परिणाम होतो की अरे बापरे, आपल्या मागे एवढे लोकांचे स्वप्न आहेत, एवढ्या लोकांचे विश्वास आहे, एवढ्या लोकांचे विचार आहेत, आणि आपण ते कसं असं काही रिस्क घेऊ शकत नाही, असं एक मनामध्ये येतं. तर ही घटना माझ्यासाठी धक्कादायक होती आणि खूप शॉकिंग होती, आणि मला अंतरंग माझा बदलून टाकणारी पण होती. काही लोक म्हणतात तुम्ही आता थोड्या गंभीर झाला आहेत, पहिल्यासारख्या तुम्ही अशा बिनधास्तपणे बोलत नाही. कारण मला असं वाटतं अरे बापरे, इतके लोक माझ्यावर प्रेम करतात, आणि आपल्याला त्यांचा पण विचार करून प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. यू आर स्टील अ व्हेरी यंग लीडर महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या. गेल्या 5 वर्षांमधलं राजकारण आपण सगळ्यांनी बघितलंय. पुढच्या 5 वर्षात ते फार स्थिर स्थावर होईल अशी अपेक्षा कुणीही करत नाहीये. ही व्हॉलेटिलिटी राहील अजून काही काळ. तुम्ही तुमचं राजकीय भविष्य पाहताना, तुमचं राजकीय भविष्य म्हणजे मी काही पर्सनली आमदार खासदार होणं असं म्हणत नाहीये, राजकीय वाटचाल करत असताना तुम्हाला काय वाटतं, कुठल्या दिशेनं जाणार आहे महाराष्ट्र आता? आता हे माझं राजकीय भविष्य म्हणाल तर ते त्याच दिशेने जाईल त्या दिवशीने माझ्यावर प्रेम करणारे लोक मला गाईड करतील. ते एखाद्या खलाशाला कसं गाईड केलं जातं तसं मला होकायंत्रासारखे ते गाईड करतात, आणि समहाऊ मला पाहून ते गाईड होतात. हे एक वेगळं अनोखं नातं आहे. आता आपण सांगितलं महाराष्ट्र कुठे जाताना दिसतोय, तर मला असं वाटतं की देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं सरकार आलेलं आहे. त्यांनी हॅट्रिक केलेली आहे देशामध्ये. मला पहिल्यांदा 5-5 वर्षाची टर्म पूर्ण करून ते प्रधानमंत्री झाले आहेत, आणि त्यांचं एक विजन आहे, देशाला स्वातंत्र्यानंतर 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तेव्हा हा देश कुठे असावा, त्याच्यामध्ये महाराष्ट्र हे सर्वात मोठं योगदान देणारं राज्य असावं, आणि त्याच दिशेने महाराष्ट्राची वाटचाल व्हावी असं मला वाटतं.
आत्ताच्या विधानसभा 2024च्या निवडणुकांना सामोरं जाताना महायुतीच्या नेत्या म्हणून कुठल्या मुद्द्यांवर लोकांसमोर जात आहे? कारण हा मी प्रश्न तुमच्यासाठी शेवटचा ठेवला होता, कारण महाराष्ट्राचा जाहीरनाम्यामध्ये हा प्रश्न मी सगळ्यांना पहिला विचारते, पण तुमच्या पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमामध्ये येऊन गेले, त्यामुळे तुम्हाला तो प्रश्न पहिल्यांदा करणं मला थोडंसं अप्रस्तुत वाटलं. पण मी आता तुम्हाला तो थोड्याशा वेगळ्या अर्थाने विचारते की तुम्हाला कोणत्या मुद्द्यांवर महाराष्ट्राच्या जनतेसमोर जायला आवडेल जेव्हा तुम्ही तुमच्या पक्षासाठी मत खरं मागाल? तुम्ही योग्य व्यक्तीला तो प्रश्न विचारला, कारण ते आमच्या सत्तेच्या मुख्य स्थानी आहेत, पक्षाचे मुख्य नेता आहेत, सर्व निर्णय ते घेतात आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांना जे देता येतं ते देण्याच्या क्षमतेमध्ये ते आहेत. मी 5 वर्ष संविधानिक राजकारणापासून दूर होते, कोणत्याही अशा पदापासून दूर होते की डायरेक्ट लोकांना मी बेनिफिट करू शकेन. नक्कीच मागण्यामधनं बोलण्यामधनं मी त्या गोष्टी करू शकले, त्यामुळे त्यांचं उत्तर नक्कीच त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे त्या दिशा देण्याच्या दृष्टीने. पण राजकारणाकडे तेवढंच क्लोजली बघणाऱ्या किंवा इतक्या लोकांना इफेक्ट करणारा नेता म्हणून मी जेव्हा राजकारणाकडे पाहते तेव्हा मला वाटतं राजकारण हे विकासाच्या आजूबाजूलाच केंद्रित असावं. पण ते म्हणजे अगदी अमेरिकेला पण तेवढं जमत नाही. तिथे सुद्धा थोडा जातीवाद, थोडा रंगवाद, थोडा स्त्री आणि पुरुषवाद येतोच. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन असावं असं मला वाटतं. जे अशक्यप्राय गोष्ट असली तरी त्याच्या जवळ आपण जाऊ शकू असं वाटतं. आत्ताच्या सरकारची तुमची लाडकी स्कीम कोणती जी लोकांसमोर घेऊन जाताना तुम्हाला खूप आनंद होतो? ऑफकोर्स लाडकी बहीण ही योजना आहे. ही माझी लाडकी स्कीम आहे आणि मला पाणी हे माझं मिशन आहे आणि जलयुक्त शिवार वगैरे कामं केल्यामुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्रकडे जाणारी वाटचाल मला वाटतं जास्त महत्त्वाची आहे. महायुतीचं सरकार आलं तर कदाचित तुम्ही पुन्हा एकदा मंत्री असाल अशी अपेक्षा आहे. पुन्हा जर झालात मंत्री तर आता कुठली कामं राहिलेली आहे जी तुम्हाला वाटते की आता मला याच्यामध्ये योगदान द्यायचंच आहे? जर मधल्या का आता तुम्ही मला सांगितलंच आहे की मी खुश आहे आता म्हणून. नाही, मी खुश नाही आहे. म्हणजे खुश म्हणजे काय? खुश म्हणजे खुश असं पण म्हणण्याचं काही कारण नाही. खुश काय, आपल्याला जे पाहिजे ते मिळवेपर्यंत खुश राहायला नाही पाहिजे. आता आम्हाला सत्ता मिळवायची आहे परत, तर तोपर्यंत ते मिळवत नाही तर अस्वस्थ राहणारच आहे आम्ही. पण मंत्रीपद कोणाला द्यायचं आणि कोणतं द्यायचं हे नक्कीच मी ठरवणार नाही. ते ठरवणारे पक्षश्रेष्ठी आहेत, ते ठरवतील. मंत्रीपद कोणालाही मिळो, मला मिळो अथवा ना मिळो, कामं कोणती करायची ते ठरलेलं आहे आणि ते करून. मी सांगितलं दुष्काळमुक्त महाराष्ट्र, गुन्ह्यांवर कंट्रोल असणारा महाराष्ट्र, ड्रग्ज आणि ह्या सगळ्या अवैध धंद्यापासून म्हणजे इलिगल अल्कोहोलपासून मुक्त महाराष्ट्र हा केल्याने नवीन पिढीला आपल्याला वाचवता येईल आणि त्याच्याकडे माझं जास्त लक्ष आहे. कारण कदाचित मुंडेसाहेब सतत गुन्हेगारीकरणावर काम करत आल्यामुळे त्या गुन्हेगारीकरण हे संपुष्टात आलं पाहिजे, ह्याच्याकडे नक्कीच महाराष्ट्रात काम व्हावं, याच्यासाठी मी काम करत राहीन. हा मी थोडा आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट प्रश्न विचारते, पण तुम्ही आत्ता विचारलं आणि तुम्ही भगवानगडावर पण तुमच्या मुलाला समोर आणलं होतं. त्याचं मध्ये ॲडमिशन झालं तेव्हा त्याचे काही फोटोज तुम्ही टाकले होते जे खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. म्हणून मी घरात एक तरुण मुलगा असताना आणि महाराष्ट्रामध्ये ड्रग्सची समस्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना पालक म्हणून असणारी ही हुरहुर जाणवते ना मनाला? हो, ऑफकोर्स जाणवते. मुलं जेव्हा 13-14 वर्षाची असतात, ते निष्पाप असतात, त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत, तेव्हा पालक म्हणून अत्यंत जागरूक राहावं लागतं. आता माझ्या मुलाला 22 पूर्ण झाले, 23वावं चालू आहे, तर आता तो जागरूक नागरिक आहे, त्याला कळतं काय वाईट आहे काय नाही. पण तरीही ही नवीन पिढीसाठी असणारी समस्या आहे आणि ही फॅशन झाली आहे नवीन पिढीसाठी. तर त्यांना सांगायला आपण कमी नाही पडलं पाहिजे की नो, दिस इज नॉट गुड, दिस इज नॉट फॅशन आणि हे इलिगल गोष्ट आपण कोणत्याही आपल्या घरच्यांनी करू नये. याच्यासाठी त्यांना, बाबा तू काही केलंस, तू कोणाला उडवून आलास, कोणाचा जीव घेऊन आलास, तरी तुझ्या पाठीशी मी उभं राहीन असं म्हणणाऱ्या पालकांमुळे पण प्रॉब्लेम होतो. तर थोडंसं मुलांना पण संज्ञान केलं पाहिजे कायद्यांविषयी, इलिगल आणि लिगल गोष्टींविषयी. हे एक पालक म्हणून तर कर्तव्यच आहे, पण राज्याचा पालक म्हणून पण हे महत्त्वाचं कर्तव्य आहे. फॉरगेट अबाउट द पॉलिटिक्स, पण पालक म्हणून तुम्हाला वाटतं का की वी आर डुईंग इनफ की आपल्या मुलांना याच्यापासून आपण लांब? आपले मुलं फार चांगल्या परिस्थितीत नाहीत. माझा मुलाचं ठीक आहे, तो सेल थ्रू झाला, आता 22 वर्षाचा झाला, मॅच्युअर झाला, पण पालकांची परिस्थिती पण, आणि पालकही बरेच त्या भाग आहेत ॲडिक्शनचा वगैरे, असं नाही की नाही आहे. तर त्यामुळे मुलांनी पालकांनी मुलांसमोर उदाहरण देण्यासारखं वागलं तर पाहिजे, त्यांचं तसं कंडक्ट तर असला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, मुलांना खूप नाही आपण म्हणू, खूप धाक लावू, पण तुम्ही अवेलेबल होताय ना समाजामध्ये या गोष्टी, त्याच्यावर अंकुश मिळवला पाहिजे कायद्याने.
ते माझे बाबा त्याच्या फार विरोधात होते, त्यामुळे माझ्या डोक्यात ते बसलेले लहानपणापासून. ते नेहमी म्हणायचे ड्रग्ज आपल्या पिढीला बर्बाद करेल आणि त्यामुळे त्यांचं अंडरवर्ल्डशी वगैरे जे भांडण होते ते ह्याच्यामुळे होते. त्यांना वाटायचं आपल्या पिढी बर्बाद करतायत, ही इट्स काइंड ऑफ टेररिझम. आणि त्याच्यावर मात केली पाहिजे. मुलांना दोष देऊन फायदा नाही. त्यांना प्लॅटरवर जे मिळेल ते कन्झ्युम न करण्या एवढं त्यांच्यात मॅच्युरिटी नाही. बट अनफॉर्च्युनेटली समाजाशी इतक्या जवळच्या असलेल्या या गोष्टी राजकारणाच्या मुख्य प्रवाहाचा भाग बनत नाही. बनल्या पाहिजे. मला यात जमलं तर वाईट मी वाटतं याचं की त्या नाही बनत आहेत. बनवेन, प्रयत्न करेन. खूप खूप धन्यवाद. म्हणजे राजकीय गप्पा तर झाल्याच झाल्या, त्याच्याबद्दल पण तुम्ही बोललात. कौटुंबिक पातळीवरच्या बऱ्याचशा मुद्द्यांबद्दल बोललात आणि एक आई म्हणून जे काही वाटतं किंवा आई म्हणून समाजाकडे बघताना जे काही वाटतं त्याबद्दलही बोललात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. सर्व गोष्टींवर बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.